अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा तुमचा दिवस शुभ जाओ, आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव शेअर करणार आहे की मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे। असे दादा म्हणतात, एक ताई आपल्या 9 वर्षाच्या मुलीला घेऊन पुणे येथून संभाजीनगरला निघाल्या होत्या। बसमध्ये कंडक्टरला पैसे देऊन त्यांनी मुलगी रडत असल्यामुळे त्यांची छोटी पर्स आपल्या लहान मुलीला खेळायला दिली होती। मुलगी त्या पर्ससोबत खेळत होती। खेळता खेळता त्या मुलीने पर्स सीटच्या बाजूला जी जागा असते तिथे टाकली। त्यानंतर तिने तिकडे पाहिले नाही आणि लक्षही दिले नाही। मुलगी खेळण्यामध्ये गुंग असल्यामुळे तिच्या आईनेही फार लक्ष दिले नाही। असं करत प्रवास संभाजीनगरपर्यंत आला। बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्याही घाईघाईमध्ये आपली बॅग घेऊन मुलीला घेऊन निघाल्या। बसमधून ऑटो करून ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांच्या घरी निघाल्या। तिथे पोहोचल्यावर त्यांनी जेव्हा ऑटोवाल्याला पैसे देण्यासाठी पर्स काढायला गेले तर त्यात पर्सच नव्हती। त्यांनी आपल्या बॅगमध्ये पर्सची शोधाशोध केली, त्यांना काही सापडेना। शेवटी ज्यांच्या घरी जायचं होतं त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांनी त्या ऑटोवाल्याला पैसे दिले आणि त्यांना घरी आणलं। थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की आपण पर्स मुलीकडे खेळण्यासाठी दिलेली होती, ती बसमध्येच हरवली कदाचित। त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। साहजिक आहे ना, कारण त्यात काही पैसे, ATM, आधार कार्ड, पॅन कार्ड असे काही महत्त्वाचे कागदपत्रे होती। त्यांच्या लक्षात आल्या क्षणी लगेच ते बस स्टॉपवर गेले, पण बस गेलेली होती। इकडे तिकडे विचारपूस केली तर कोणीही काही व्यवस्थित सांगेनासे झाले। शेवटी त्यांना कळून चुकले की पर्स आता गेली आहे आणि काही केल्या परत भेटणार नाही म्हणून। त्यांचं काम असल्याने त्या दुसऱ्या दिवशी दादा म्हणतात, माझ्या ऑफिसला आल्या। त्यांना काही कागदपत्रे माझ्या ऑफिसला जमा करायची होती। असे दादा म्हणतात, कागदपत्रे माझ्या ऑफिसला जमा करायची होती, पण त्यांच्याजवळ नसल्याकारणाने त्यांनी माझ्यासोबत जे काही त्यांच्यासोबत घडले ते मला सांगितले आणि रडायला लागल्या। मी त्यांची थोडीशी समजूत काढली, दादा म्हणतात, आणि मी स्वामी भक्त असल्यामुळे त्यांना बोललो की तुम्ही एकदा स्वामी केंद्रात या आणि स्वामींना तुमची अडचण सांगा, तुम्हाला काहीतरी मदत नक्कीच मिळेल। त्या सुशिक्षित होत्या, त्यांचा या सर्व गोष्टींवर फारसा काही विश्वास नव्हता आणि फक्त नाही म्हणून त्या केंद्रात येते असं म्हणून माझा नंबर घेऊन गेल्या। नंतर दादा म्हणतात, त्या केंद्रात आल्या, स्वामींजवळ नतमस्तक झाल्या, स्वामींचे दर्शन घेऊन परत पुण्याला जायला निघाल्या। बसची वाट पाहत आपल्या मुलीला घेऊन उभ्या होत्या। बस आली, त्या चढल्या बसमध्ये आणि योगायोग पहा, ज्या बसमध्ये ती पर्स हरवलेली होती तीच ती बस होती। त्यांना सीटही तेच भेटलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पर्स देखील त्याच कोपऱ्यात सीटच्या मध्ये अडकलेली दिसली। पर्स उघडली, त्यात पैसे आणि कागदपत्रे तसेच होते। त्यांचा आनंद गगनात मावेना। एवढा मोठा योगायोग कसे शक्य आहे याचाच विचार त्या करत बसल्या होत्या। थोड्याच वेळात दादा म्हणतात की मला फोन आला त्यांचा। रडत रडत त्यांनी सर्व काही मला सांगितले की स्वामींमुळेच हे घडले असे त्या रडून सांगत होत्या। माझ्याही मनाला खूप आनंद झाला। जे बोलतात देव नाही त्यांच्यासाठी हा प्रसंग खूप मोठा होता। खरंच एकच वाक्य निघाले तोंडून की अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी। दादा म्हणतात की कोणालाही हे सर्व काल्पनिक वाटू शकते, पण हे सत्य आहे। दादा म्हणतात की मी कुठलाही गुरुजी किंवा ज्योतिषी नाही, मी पण एक सर्वसामान्य माणूसच आहे। मी फक्त माझा अनुभव सांगितलेला आहे। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। हा अनुभव जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा। तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।